सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी म्हणून जी ओळखली जाते ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्डचे जवळजवळ 52-53 आजपर्यंतचे पुरस्कार मिळालेत। हे पुरस्कार सहजासहजी मिळालेले नाहीत। त्यासाठी बँकेतले जो जुना इतिहास बघितला, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज म्हणजे अभयशराजे भोसले असतील, लक्ष्मण तात्या असतील, माजी खासदार लक्ष्मण तात्या दिवंगत असतील, दिवंगत विलास काका उंडाळकर पाटील असतील, त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी ह्या किसनवीरांनी जी बँकेची उभारणी करताना ज्यांनी फार मोठं योगदान दिले ते किसनवीर असतील। ह्या सगळ्यांचं योगदान जर बघितलं आणि आजची बँकेची परिस्थिती बघितली तर आज खरं तर चांगल्या पद्धतीत बँक आली। पण त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय त्या काळात घेतले ते निर्णय कुठेतरी फलाला आलेत आणि आता जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक नाही तर एक राजकीय अड्डा झालाय की काय अशा स्वरूपाचं वातावरण सध्या अलीकडच्या काळात शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतंय। म्हणजे ज्यावेळेला आपण बाजार पेठेतला असेल, ग्रामीण भागातला ज्यावेळेला आपण काही लोकांशी बोलतो त्यावेळेला लोक म्हणतात काय आता ती बँक शेतकऱ्यांची म्हणायला राहिले, आम्हाला सोसायटीचं कर्ज मिळतंय वेळे भागते म्हणूनच आम्ही बँकेचं हे अशा पद्धतीचं एक वातावरण आहे। गेल्या काही दिवसात खरं तर जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात जे पडघम वाजायला लागले आणि त्यातून अनेक किस्से बाहेर पडत आहेत, त्याच्यावरून थोडंसं राजकीय द्वंद्व हे जिल्हा परिषदेसारखं होतंय की काय अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार झालंय। आणि वातावरण तयार झाल्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आखाडा, निवडणुकीचा आखाडा हा फार मोठा गाजेल असं तरी आज वाटत असलं तरी पण म्हणजे लोकांच्यातली जरी ती चर्चा असेल तरी मला असं वाटत नाही आज तरी की हे जर तरच्या गोष्टी आहेत। पण ऐन वेळेला शेतकऱ्यांच्या हितासाठी, बँकेच्या हितासाठी निवडणूक परवडणार नाही म्हणून किंवा पुढची गणित राजकीय परवडणार नाहीत म्हणून किंवा आम्ही राज्याच्या सत्तेत एकत्र आहोत म्हणून ह्या सगळी कारणं दाखवली जातील ऐन वेळेला आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मतं मांडून एखाद्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल। कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलेलं असतंय गणित, कुणी काय बोलायचं कुणी काय बोलायचं आणि त्याच्यानंतर मात्र आमदार महोदय म्हणतील तसं, मंत्री महोदय म्हणतील तसं त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जातं आणि तो विषय आमदार किंवा मंत्री महोदयांच्यावर सोपवून पुन्हा मिलेजुले हीच निवडणूक होईल असं मला वाटत नाही। आज जर किती तापवलं असलं तरी ही परिस्थिती कायम राहील आणि अशीच पद्धतीचं यापूर्वीचा अनुभव आहे, आत्ताचा अनुभव आहे। आता खरं तर RD परवा म्हणजे 26 जानेवारीला म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री आणि एक जयकुमार गोरे यांनी एक फार मोठं धाडसाचं वक्तव्य केलं आणि त्याच वेळेला माझ्या तरी स्वतःच्या मनात एक शंकेची पालक कसली होती। त्याने असं सांगितलं की सातारचे पालकमंत्री हे खरं तर शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हावेत असं त्यांनी एक स्वतःचं मत मांडलं। ज्या दिवशी मत मांडलं गेलं त्या दिवशी म्हटलं हिथं पुढं काहीतरी जिल्हा बँकेचं दुखणं दिसतंय आणि जिल्हा बँकेचं दुखणं कसं निस्तारायचं तर बाबांशिवाय पर्याय नाही, कारण म्हणून हे कदाचित असेल। कारण स्वतः होण्याची इच्छा असेल तरी राजकारणात असं असतं की शह आणि काटशहाचं राजकारण असतंय। आपल्याला वाटतंय की सरपंच पद होताना खालचे सदस्यांना प्रत्येकाला वाटत होतं मी सरपंच व्हावं, पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं शह काटशहाचं राजकारण तिथपासून सुरू होतं। ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या तसंच पद्धतीनं ह्या आमदार खासदारांच्या मध्ये सुद्धा हीच पद्धत आहे, फक्त मोठ्यांचं दुखणं दिसत नाही असंच परिस्थिती आहे। ज्या वेळेला गोरे साहेब म्हटले की बाबांनी पालकमंत्री व्हावं, पण म्हणलं 4-8 दिवसात काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल आणि कदाचित त्यांना सुद्धा इच्छा असू शकते काय ते असं स्वतः मलाच पाहिजे असं कधी म्हणणार नाहीत, पण बाबांना व्हावं म्हणजे बाबांची सहानुभूती मिळवण्याचं काम म्हणजे काम त्यांनी उद्या जर बाबा पालकमंत्री झाले शंभूराज देसाईंना अन्य ठिकाणी दिलं तर माझ्यामुळं झालं म्हणायला मोकळं होतं। पण मला जी शंका होती तीच शंका आज खरं तर मला जाणवायला लागली आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी असं सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही
भाजप स्वबळावर किंवा भाजप स्वबळावर लढवण्याची आम्ही तयारी करतोय आणि इतर पक्ष जे असतील आमचे त्यांनी आम्हाला आमच्याकडे जर अपेक्षा असेल तर त्यांनी यावं वगैरे अशा पद्धतीचं त्यांचं एक वक्तव्य आहे. ते माझं जे मत होतं की ह्यांचं 4 दिवसातलं दुसरं एखादं वक्तव्य येईल आणि ती बाबांच्यावर जबाबदारी टाकली जाईल. कारण बाबा एकमेव शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत की जे रामराजांना समजून सांगू शकतात, की जे त्याच्यानंतर मकरंद पाटलांना म्हणजे त्यांची बैठक घेऊन मनोमिलन करू शकतात. कारण जिल्हा परिषदेच्या एकंदरीत जर पदाधिकारी पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीत जो जिल्हा परिषदेमध्ये जो राडा झाला त्याचं सगळं खापर हे खरं तर बाबांच्यावर थोडंफार फुटलं असेल, पण जास्तीत जास्त खापर हे खरं तर जयकुमार गोरे साहेबांच्यावर फुटलंय. कारण ते त्यामुळं ही मंडळी त्यांना जवळ करतील असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी कदाचित पहिली गुगली टाकली की बाबांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद व्हावं. आणि माझी ही शंका होती ती पुढची पुष्टी थोडीशी फार मिळाली. आणि हे लोकांचा जर कानोसा घेतला तर लोकांचं म्हणणं तेच आहे की बाबांच्या बद्दल एवढं गोऱ्यांचं प्रेम कधी उतू लागलं की बाबांनीच पालकमंत्री व्हावं. स्वतःला म्हणता येत नाही मला पालकमंत्री व्हायचं म्हणून केलं का काय, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थोडेसे कांगोरे त्याला आहेत. पण हे करत असताना ज्या वेळेला बाबांना ही जबाबदारी टाकली जाते त्यावेळेला मात्र खरं तर बाबांचे जे राजकीय सोडून वैयक्तिक जे संबंध आहेत, आता जयकुमार गोरे साहेबांचे आणि रामराजांचं सख्य हे गेले बघतोय आपण 15-20 दिवसापासून. रणजितसिंह निंबाळकर असतील ते असतील किंवा विधानसभा निवडणुका झाल्या असतील, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या एकंदरीत परिस्थिती असेल, या सगळ्यापासून रामराजांना कितपत जयकुमार गोरे जर पुढे झाले तर पचनी पडेल आणि पचनी पडणार नाही म्हणूनच त्यांनी खरं तर शिवेंद्रराजांचं प्यादं पुढं केलंय. हे जर त्यातून बाबाराजांनी जर सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि सगळ्यांची जर मोड बांधली तर मात्र मी सुरुवातीलाच सांगत होतो बाबाराजांनीच हे नेतृत्व केल्यामुळे हे शक्य झालं, अशा पद्धतीचं ते वक्तव्य जर तरच्या गोष्टी होतात. आणि म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही निवडणूक होईल असं आज तरी मला वाटत नाही. शंभूराज देसाई साहेबांचं बी पालकमंत्री साहेबांचं एक फार मोठं स्टेटमेंट आहे की आता कच्च्या याद्या आहेत आणि कच्च्या याद्या ज्या वेळेला पक्क्या होतील आम्ही वेट आणि वॉचची भूमिका घेतोय. ह्याचा अर्थ असा आहे की कुठंतरी मकरंद पाटील साहेब असतील, रामराजे साहेब असतील किंवा तुमचं मकरंद पाटील साहेब असतील, रामराजे साहेब असतील किंवा तुमचं संजीवराजे नाईक निंबाळ साहेब असतील, या सगळे दोघं तिघं एकत्र आली तर जिल्हा परिषदेसारखीच एक चांगली मोठ जिल्हा मध्यवर्ती बँकेला बांधू शकतात. कारण रामराजे गेले अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात आहेत. खडाना खडा जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्यांना कुजबूज आहे आणि नुकतंच खरं तर 10 वर्षाचं नियमाचं जे कळवण्यात आलं होतं त्याला सुद्धा सहकार निवडणूक आयोग जो आहे त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की असे कुठं नियमावली नाही. म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा हे संचालक मंडळ म्हणजे हेच मंडळ सुद्धा कायम होऊ शकतं. तिथं कुणालाही अडथळा येईल असं आज तरी वाटत नाही. कारण म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टी जर बघितल्या तर राज्य शासनाचे जे नेते मंडळी ठरवतील तशाच पद्धतीचं खरं तर निर्णय घेतले जातील आणि या पुढच्या काळात तुम्हाला दिसेल की काय नाही पण जिल्ह्यांच्या हितासाठी. आता जर बँकेचं खरं तर हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षात जर पाहायला गेलं तर मध्यंतरीच्या काळात त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि जिल्हा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून जिल्हा बँकेला जवळजवळ 22 कोटीचा खर्च त्या इमारतीच्या डागडुजीवर केला. तर आता हे खरं तर गरजेचं नव्हतं. अमृत महोत्सवी वर्षात खरं तर जे शेतकरी अडचणीत होते त्यांना तुम्ही जर मदतीचा हात दिला असता तर बँकेचं खऱ्या अर्थानं अमृत महोत्सवी वर्ष झालं. यापूर्वी एकदा माझ्या उंडाळकर काका होते पण त्या काळात सुद्धा मोदी येणार होते, पंतप्रधान मोदी आलेच नाहीत तर मग तो खर्च कोटभर रुपयाचा खर्च वाया गेला. त्याच्यानंतर अमृत महोत्सवानिमित्त खरं तर जो मोठा घाट घातला गेला पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे असा त्याला जेवणाचं ताट 3600 रुपये वगैरे होतं अशी ती चर्चा होती. 1800 रुपये 1500 रुपयाला काहीतरी शेतकऱ्यांसाठी 20-22 हजार शेतकऱ्यांसाठी ते जेवणाचं नियोजन केलं होतं आणि VIP म्हणून काहीतरी 500-600 रुपये 3600 रुपये जेवणाचं नियोजन होतं असं काहीतरी त्यावेळेला चर्चा होत्या.
आणि ह्या चर्चा जर असतील तर शेतकऱ्यांची बँक म्हणायची कशी हा प्रश्न आहे. पण हा कारभाऱ्याने कशी बँक चालवावी हे कारभाऱ्याने ठरवावं. कारण राज्यात बँका अडचणीत असताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आज तरी तेवढ्या ताकदीनं उभी आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक जमीची बाजू फार मोठी आहे. साखर कारखान्यांना कर्ज देताना जिल्हा मध्यवर्ती बँक चांगल्या पद्धतीने देते. शेतकऱ्यांना सोसायटीच्या मार्फत कर्ज चांगल्या पद्धतीने देते. पण हे करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आज सुद्धा मला असं वाटतंय की जिल्हा मध्यवर्तीची निवडणूक होणार नाही. ऐन वेळेला हे सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्या असं दाखवलं जाईल, बँकेचं हित जोपासलं जाईल असं दाखवलं जाईल. आणि म्हणून तर एक चांगली खरं तर गुगली जयकुमार गोरे साहेबांनी टाकली ती अशी की ही निवडणूक त्यांना एकत्रीकरणाचं येणं शक्य नाही, म्हणून त्यांनी ही गुगली टाकून बाबांच्या गळ्यात खरं तर बाबाराजांच्या गळ्यात ही सगळी जबाबदारी टाकली. चांगलं झालं तर बाबाराजांच्यामुळं झालं आणि मी सुचवलं, आणि जर उद्या ह्यात पॅनल पडलं तर मात्र बाबाराजांना अपयश आलं. अशा पद्धतीची दुहेरी भूमिकेत बाबाराजांना त्या खरं तर कड्यावर उभं केलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ही लोकांच्या चर्चा आहे की जयकुमार गोरे साहेबांना एकत्रित आणणं शक्यच नाही. रामराजे त्यांना म्हणजे जवळ सुद्धा फिरकू देणार नाहीत. कारण अलीकडच्या 2-3 दिवसातले जर बघितलं तर माजी खासदार रणजितसिंह नाना निंबाळकरांनी बुलेटवर मारलेली सफर, त्याच्यानंतर त्यांचे शाब्दिक जे युद्ध चाललंय ते शब्द युद्ध मला असं वाटत नाही. आणि त्याच्या पाठीराखा कोण आहे हे रामराजांना माहीत आहे. जिल्हा परिषदचा इतिहास तसाच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडी खरं तर राष्ट्रवादी, शिवसेना ह्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी अपक्ष एकत्र असताना सरळ सरळ त्यांची सत्तेची बाजू जड असताना देखील जे नाट्य घडलं, खुर्ची नाट्य, ते सुद्धा तितकंच त्याचे तुम्हाला पडसाद जिल्हा परिषदचे पडसाद जे आहेत ते जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिसतील. ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील पण शेवटच्या क्षणाला लोकांची चर्चा ह्या काही असू देत किंवा गोरे साहेबांनी काय बाबांच्या जबाबदारी टाकली, कशासाठी टाकली, त्यांना हे शक्य नाही, आम्ही भाजपच्या हे करणार, इतर घटक पक्षाने आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना घेऊ वगैरे, हे पण हे शक्य नसताना फक्त बाबाराजांना प्यादा म्हणून वापरायचं चाललंय असं लोकांच्या चर्चा आहे. आणि ते काय थोडंसं फार त्याला दुजोरा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. कारण बाबाराजे हे मकरंद पाटील साहेबांना सांगू शकतात, रामराजांना सांगू शकतात, शंभूराज देसाईंना वेळ पडली तर थोड्याफार यानं सांगू शकतात. त्याच्यामुळं बाबाराजांच्यावर ही जबाबदारी आहे. पण दुहेरी मुकुट असा ते काटेरी मुकुट म्हणूया आपण, त्याला वेळ पडली तर बाबाराजांच्या खरं तर डोक्यावर ठेवलाय हे तुम्ही आम्ही नाकारणार नाही. पण शेवटच्या क्षणाला मला आजही वाटतंय की अतिशय चांगलं गोंडस नाव तिला दिलं जाईल की बँकेचं हित आणि जिल्ह्याची जी परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी खरं तर आम्ही ही निवडणूक सर्वजण एकत्र येऊन आम्ही लढवतोय आणि सर्वजण एकत्र मिळून लढवू. अशाच पद्धतीचं चित्र तुम्हाला भविष्यात दिसेल.